सर्वांना जय सेवा. सर्व आदिवासी गोंडगवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या सर्व पदाधिकारी, संयोजक, सहसंयोजक तथा आपल्या विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये राहणारे जमात बांधव यांना वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात येत आहे काही विरोधकाकडून. आणि आपली मीटिंग आहे राजकीय लोकांशी, अशा पद्धतीचे काही मॅसेज समाजाच्या गावागावामध्ये पेरल्या जात आहे. तरी आपण सर्वांना विनंती आहे, सर्व जमात बांधवांना, की जोपर्यंत आपला न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत हे आपला बहिष्कार काही थांबणारा नाही आहे. आणि या बहिष्काराच्या संदर्भात कुठलंही तडजोड आपल्या समितीच्या माध्यमातून किंवा आम्ही उपोषणकर्ते यांच्या माध्यमातून होणार नाही. त्याच्यामुळं या समाजाच्या हितासाठी आपण जे लढा लढत आहोत, आमरण उपोषण झाले, मोर्चे झाले, आंदोलनं झाले, तर ह्या आंदोलनामध्ये आपण जे ठरवलेलं आहे 13/10/2024 रोजी का बहिष्कार येणाऱ्या निवडणुकीवर, तर ते कायम आहे. आणि कुठल्याही भूलथापाला, कोणाच्याही आमिषाला बळी न पडता आपला बहिष्कार हा कायम राहणार आहे, एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. आणि बरेचसे लोक अफवा पसरवण्याचे प्रयत्न करत आहे का आपली मीटिंग आहे नागपूरला, आपले उपोषणकर्ते येणार आहे, हे सर्व अफवा पसरवण्याचे राजकीय लोकांच्या सानिध्यात राहणारे जे दलाल लोक आहे यांच्यामार्फत वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात येत आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही आपल्या जे निस्वार्थ काम करणारे लोक आहे, कार्यकर्ते आहे, त्यांना वेगवेगळ्या याच्या गुन्हे दाखल करून म्हणा, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फसवण्याचे काम करत आहे. आणि आदिवासी गोंडगवारी संविधानिक हक्क कृती समितीला बदनाम करण्याचे कामं करत आहे. आपला बहिष्कार हा ठाम आहे आणि शेवटपर्यंत ह्या बहिष्कारावर आपण ठाम राहणार आहोत. तरी जमात बांधवांनी कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आपल्या बहिष्कारासाठी 100% आपण ठाम आहोत. आणि तुम्हीही ठाम राहा, कुठल्याही राजकीय लोकांच्या आमिषाला बळी पडू नका. आणि आपला बहिष्कार हा कायम राहील आणि आपल्याला 100% सक्सेस करायचाच आहे. त्याच्यामुळं बहिष्कार हा राहणारच, त्याच्यात काही शंका कुशंका बाळगू नका आणि बहिष्कार होणारच आहे. धन्यवाद. जय शिव.